Hello students, I am Valkyrie Madam from Lal Bajri Shastri Vidyalaya and Junior College, Tahsil Shruti, the district Nagpur. तर आज मी स्कॉलरशिप मध्ये इंग्रजी या विषयावर तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तर टॉपिक कडे वळण्या अगोदर मला तुम्हाला काही सांगायचं आहे की तुमचा जो इंग्रजीचा पेपर आहे हा पेपर या पेपरमध्ये तुम्हाला एकूण 25 प्रश्न येणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण. त्याप्रमाणे तुमचा जो इंग्रजीचा पेपर हा 50 मार्क्सचा राहणार आहे. आणि पेपर इंग्रजीचा आहे म्हणून खूप कठीण असेल, कसा सोडवायचा आपण, कसं लिहायचं, उत्तर कसे शोधायचे, ही जी भीती आहे ती तुम्ही मनातून काढून घ्यायची. अगदी पेपर तुमचा सोपा असतो, कठीण नसतो. तर या रायटिंग वर्डवर तुम्हाला 3 गुणांचा प्रश्न तुम्हाला या पेपरमध्ये येत असतो. तर सर्वात आधी आपण पाहणार आहोत डेफिनेशन. डेफिनेशन कडे नीट लक्ष द्या, कारण या डेफिनेशन मधूनच तुम्हाला पटकन लक्षात येणार आहे की आपल्याला रायमिंग पेअर्स जे आहेत, रायमिंग वर्ड्स त्याला आपण म्हणतो यमक जुळणारे शब्द. तर या ठिकाणी जेव्हा आपण डेफिनेशन वाचणार आहे त्यातून rhyming words are two or more words that have the same or similar ending sound if they sound the same or similar. आता या ठिकाणी बघा मी सेम और सिमिलर एंडिंग साउंड यावर जास्त जोर दिलेला आहे. सेम और सिमिलर एंडिंग साउंड. आता जो एंडिंग साउंड जो असतो, ज्यांचा दोन वर्ड्सचा जो एंडिंग साउंड असतो तो सिमिलर असतो, त्या ठिकाणी त्यांचा त्या दोन वर्ड मध्ये यमक जुळत असतो आणि त्यालाच म्हणतो आपण रायमिंग वर्ड्स, यमक जुळणारे शब्द. हे आणखी जास्त आपण एक्सप्लेन करण्यासाठी आपण एक्झाम्पल्स घेतलेले आहेत इथे. आता बघा पहिला एक्झाम्पल घेऊ आपण. car कार. या ठिकाणी मी कार लिहिलेला आहे आणि त्याच्या समोर लिहिलेला आहे bar कार बार. यांचा जो एंडिंग साऊंड आहे बघा तुमच्या लक्षात येईल की जेव्हा वाचत आहे तर कार बार हा बघा तुम्हाला इथे यांचा यमक जुळताना तुम्हाला दिसेल. त्यानंतर पुन्हा सेकंड एक्झाम्पल घेतलेला आहे आपण cat and mat मॅट. इथे सुद्धा यमक जुळलेला आपल्याला दिसून येईल. त्यानंतर ball टॉप इथे सुद्धा यांचा यमक जोडलेला आपल्याला दिसून येतो. then pen men या सगळ्या ठिकाणी सुद्धा यमक जोडलेला आपल्याला दिसून येतो. आणखी भरपूर आपल्याला एक्झाम्पल इथे घेता येईल. नाव हाऊ. त्यानंतर पुन्हा आपण एक घेऊ नाव NOW and how HOW. आता इथे सुद्धा आपल्याला लक्षात येतं की NOW नाव and HOW हाऊ. या ठिकाणी सुद्धा यांचे एंडिंग साऊंड जे आहे ते सेम आहे आणि म्हणून इथे यमक जुळत आहे. पण आता आपण काय करणार आहोत की if the two words sound different, जेव्हा दोन वर्ड्सचे साऊंड डिफरंट येणार आहे, जेव्हा दोन वर्ड्स आपण इथे लिहिणार आहोत त्यांचे साऊंड जेव्हा डिफरंट येईल मग तिथे यमक जुळेल का? नाही, तिथे यमक जुळणार नाही. आपण त्यांना रायमिंग वर्ड्स म्हणणार नाही. आता बघा इथे एक्झाम्पल प्रमाणे CAR इथे कार लिहिलं मी आणि त्याच्या समोर लिहिलं की मॅन MAN कार. ती कार म्हटलं CAR पण कार नंतर मी मॅन म्हटलं इथे वाटतं का तुम्हाला यमक जुळल्यासारखं वाटतं का? या ठिकाणी यमक जुळत नाही, हा टोटल डिफरंट वाटतो. कार म्हटल्यानंतर जेव्हा मी मॅन म्हटलं तेव्हा टोटल डिफरंट आहे. या ठिकाणी यमक जुळत नाही आणि म्हणून if the two words are different they do not rhyme. आपण त्यांना यमक जुळलं असं म्हणणार नाही. आता त्यानंतर आपण तुमच्याच एक पुस्तकात इंग्रजीच्या पुस्तकातील एक उदाहरण बघणार आहोत. तर बघा इथे लिहित आहे जरा नीट लक्ष द्या. सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं जे इथे क्वेश्चन दिलेला राहणार आहे तुमच्या पेपर मध्ये तो पेपर तुम्हाला नीट वाचायचा आहे आणि त्यामध्ये जे ऑप्शन दिलेले राहणार आहे ते सुद्धा तुम्हाला नीट वाचायचे आहे. तेव्हाच तुम्ही पटकन आन्सर लिहू शकाल, आन्सर शोधू शकाल. आता तुमच्या टेक्स्टबुकला एक एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहून देते. फाइंड द वर्ड
Find the word that have does not. Find the word that does not that does not rhyme with other words. Rhyme with other words. Other words. त्या ठिकाणी आपण क्वेश्चन दिलेला आहे. फाइंड द वर्ड दॅट डज नॉट राइम विथ अदर वर्ड. त्याखाली आपण ऑप्शन लिहून घेणार आहोत. ऑप्शन नंबर 1 टी ओ वाय टॉट. ऑप्शन नंबर सेकंड लिहिणार आहोत आपण इथे जे ओ वाय. जे ओ वाय जॉय. ऑप्शन नंबर थर्ड आहे टी ओ वाय सॉरी बी ओ वाय बी ओ वाय. आणि ऑप्शन नंबर 4 लिहिणार आहोत इथे डी ए वाय. आता इथे मी लिहिलेलं आहे फाइंड द वर्ड दॅट डज नॉट राइम विथ अदर वर्ड्स. आता फाइंड म्हणजे शोधायचे तुम्हाला असा वर्ड शोधा की ज्याचे इतर वर्ड्सची यमक जुळत पाहिजे. आता आपल्याला काय करायचे सगळ्यात पहिले पटापट ऑप्शन रीड करायचे. ऑप्शन वाचायचे पटापट. आता ऑप्शन वाचताना टॉय जॉय बॉय हे पण तुम्हाला या ठिकाणी तिन्ही जे वर्ड्स लिहिले आहेत त्यांचे साऊंड जे तुम्हाला एंडिंग साऊंड तुम्हाला सेम वाटणार. आपण डेफिनेशन बघितलीच आहे की एंडिंग साऊंड त्यांचे सेम असतात. तर या ठिकाणी बघा टॉय जॉय आणि बॉय यांचे एंडिंग साऊंड जे ते सेम आहे. पण कुठेतरी आपण जेव्हा चौथा ऑप्शन या ठिकाणी वाचत आहोत डी ए वाय डे हा इतर वर्डशी हा तुम्हाला डिफरंट वाटत आहे. जॉय टॉय जॉय बॉय आणि डे या डे चा जो साऊंड आहे हा टोटल डिफरंट आहे. या तीन ऑप्शनचा हा डिफरंट आहे. म्हणून आपण काय करायचं इथे चार सर्कल दिलेले राहतात. या चार सर्कल पैकी जो डिफरंट आहे आपल्याला यातून मिळालेलं आहे की नंबर 4 चं जे ऑप्शन आहे हे ऑप्शन या तिघांपेक्षा टोटल डिफरंट आहे. आणि म्हणून आपण काय करणार आहे या ठिकाणी नंबर 4 ला कलर करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे कलर करणं. तुमच्या पेपर मध्ये जे क्वेश्चन येणार आहेत त्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला जे तुम्ही उत्तर तुमचं जे राहणार आहे ते उत्तर तुम्हाला पटकन या जे तुम्हाला उत्तर काढलेलं आहे ते तुम्हाला कलर या ठिकाणी करायचं आहे. तर आपल्याला 4 नंबरचा ऑप्शन हे बरोबर आहे आणि म्हणून आपण 4 नंबरला कलर करायचा आहे. तुमच्या वाचतानाच पटकन लक्षात येणार आहे की टॉय जॉय बॉय याचा साऊंड हा सेम आहे. म्हणजे हे तिन्ही यांचा यमक होतं. बट डे चा साऊंड टोटल डिफरंट आहे. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे डे हे आपला आन्सर आपल्याला मिळालेला आहे आणि आपण डे हे 4 नंबरला आहे. आपण म्हणून हे 4 नंबरला इथे कलर केलेला आहे. त्यानंतरचा आता आपण एक पेपर सेट मधला एक्झाम्पल घेणार आहोत. तुमच्या पेपर सेट मधला नंबर 7. क्वेश्चन आहे आपला read carefully and choose the correct alternatives of primary words. बघा ते क्वेश्चन लिहिते मी read carefully and choose the correct alternative and choose the correct alternative of rhyming words. Of rhyming words. Rhyming words. आता या ठिकाणी क्वेश्चन दिला आहे रीड केअरफुली वाचा. रीड केअरफुली एंड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ रायमिंग वर्ड. आता या ठिकाणी आपण वर्ड लिहिणार आहोत. सगळ्यात पहिले आहे बी ए आर के बार. बी ए आर के बार. नंतरचा वर्ड आपण या ठिकाणी लिहिणार आहोत डी ई आर. डी ई ए आर. नंतरचा वर्ड लिहिणार आहोत आपण आर ओ सी के. आर ओ सी के. आणि त्यानंतर आहे एस
घेतलेले आहे. पहिला आहे बार, नेक्स्ट आहे डिअर, नेक्स्ट त्यानंतरचा आहे आरओसीके रॉक, त्यानंतरचा आहे सॉल्ट. चारही वर्ड आपण लिहून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला सगळ्यात पहिले वाचायचे आहे ऑप्शन. दिलेले ऑप्शन आपल्याला नीट वाचायचे आणि तुम्हाला पटकन उत्तर मिळेल जर तुम्ही व्यवस्थित ऑप्शन रीड करा. या ठिकाणी वर्ड्स लिहून घेतलेले आहे. आता आपल्याला लिहायचे आहे ऑप्शन. आपण लिहिणार आहोत ऑप्शन. ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी मी लिहित आहे बिग, फिअर, सॉक अँड फॉल्ट. पहिला आहे बिग, BEAK, बिग. नेक्स्ट लिहिणार आहोत आपण वर्ड फिअर, FEAR, फिअर, FEAR, फिअर. नंतर नेक्स्ट लिहू सॉक, SOCK आणि त्यानंतर लिहिणार आहोत FALT, फॉल्ट. पहिला ऑप्शन आपलं लिहून झालाय. आपण नेक्स्ट सेकंड ऑप्शन लिहिणार आहोत डार्क फिअर. पहिला आहे डार्क, TARK, डार्क. नंतर आहे फिअर, FEAR, फिअर. नंतर लिहिणार आहोत आपण पिकअप अँड पार्ट. पिकअप, पार्ट. आपला सेकंड ऑप्शन पण या ठिकाणी लिहून झालेला आहे. आपण आता थर्ड ऑप्शन या ठिकाणी लिहिणार आहोत. ऑप्शन नंबर 3 कॉक, हेअर, डक. कॉक, हेअर, डक. then joker, JOCKER, जोकर. त्यानंतर आपण लिहिणार आहोत ऑप्शन नंबर 4. या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 लिहायचा आपण बकेट, BUCKET, बकेट. डोंकी, रॉकेट, डोंकी, रॉकेट, and talk, TALK. आता आपले ऑप्शन लिहून झालेले आहे. बिग, पहिला ऑप्शन आहे बिग, फिअर, सॉक अँड फॉल्ट. हे आपला ऑप्शन नंबर 1 आहे बिग, फिअर, सॉक अँड फॉल्ट. ऑप्शन नंबर 2 आपला डार्क, फिअर, पिकॉक अँड पार्ट. ऑप्शन नंबर 3 आहे कॉक, हेअर, डक अँड जोकर. ऑप्शन नंबर 4 आहे बकेट, डोंकी, रॉकेट अँड टॉक. तर आपल्याला सगळ्यात पहिली काय करायचं, आपल्याला आन्सर काढायचं. तर आन्सर कसं काढायचं? आता या जो क्वेश्चन मधला जो वर्ड आहे पहिला त्यामध्ये लिहिलेला आहे बार. सगळ्यात पहिले लिहिलेला आहे बार. आपण काय करायचं आहे, हे जे 4 ऑप्शन दिलेले आहेत या 4 ऑप्शन मधलं पटकन पहिलं वर्ड वाचून घ्यायचं. यामध्ये बिग आहे, सेकंड ऑप्शन मध्ये डार्क आहे, थर्ड ऑप्शन मध्ये कॉक आहे आणि फोर्थ ऑप्शन मध्ये बकेट लिहिलेला आहे. आता काय करायचं आहे, बार्कचा या बिगशी यमक जुळतो का? नाही. बार्कचा डार्कशी यमक जुळतो का? येस. या ठिकाणी बार्कचा डार्कशी यमक जुळतो. बार्कचा कॉकशी यमक जुळतो का? नाही. या ठिकाणी यमक जुळत नाही. बार्कचा बकेटशी यमकही जुळत नाही. आणि म्हणून पटकन आपण या सेकंड ऑप्शन कडे लक्ष द्यायचं. कारण बार्कचा डार्कशी यमक जुळलेला आहे आणि बार्कच्या नंतरचा शब्द डिअर आहे. मग डिअरचा या फिअरशी जुळतो का यमक? येस. इथे पण डिअरचा फिअरशी आपल्याला इथे यमक जुळलेला आहे. देन नेक्स्ट आहे रॉक. रॉकचा या पिकॉकशी जुळलेला आहे का यमक? येस. या ठिकाणी रॉक अँड पिकॉक इथे सुद्धा यमक जुळलेला आहे. अँड नंबर 4 आहे सॉल्ट. सॉल्ट हा जो चौथा वर्ड आहे, सॉल्टचा या पार्टशी सुद्धा यमक जुळलेला आहे. तुमच्या पटकन लक्षात येणार आहे आता की आपला जे ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर सेकंड जे आहे आपला ते बरोबर आहे. आणि म्हणून तुम्हाला काय करायचं आहे की इथे जे 4 सर्कल राहणार आहे या 4 सर्कल पैकी कुठला आन्सर आपल्याला मिळालेला आहे? करेक्ट आन्सर आहे नंबर 2. आणि म्हणून आपल्याला इथे कोणता सर्कल या ठिकाणी कलर करायचा आहे? तर या ठिकाणी आपल्याला जो 2 नंबरचा सर्कल आहे तो या ठिकाणी कलर करायचा आहे. आणि कलर कराल तेव्हा तुम्हाला या ठिकाणी मार्क्स मिळणार आहे. जर तुम्हाला किती उत्तर बरोबर लिहिलेलं आहे आणि तुम्ही समजा फक्त इथे राईट केलेलं आहे तर तुम्हाला मार्क या ठिकाणी मिळणार नाही. टोटली ते रॉंग राईट 0 मार्क्स या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला फक्त जेव्हा इथे
कलर करणार आहात तुम्ही सर्कलला तेव्हाच तुमचा बरोबर राहणार आहे, तेव्हाच तुम्हाला इथे या क्वेश्चनला इथे 2 मार्क मिळणार आहे. आपल्याला उत्तर सापडलेलं आहे आणि आपण या ठिकाणी कलर पण केलेला आहे. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत नंतरचे एक्झाम्पल पाहणार आहोत. आता हे कन्फ्यूज करणारा एक्झाम्पल आहे. आता आपण इथे पाहिलेलं आहे बार बियर स्टॉक अँड सॉल्ट याच प्रकारचं पुन्हा एक एक्झाम्पल तुमच्या पेपर सेट मधलं आहे, आपण ते पाहणार आहोत. नंतर ते या ठिकाणी मी एक क्वेश्चन लिहिणार आहे तुमच्या पेपर सेट मधला. बघा नंतरचा क्वेश्चन मी या ठिकाणी लिहित आहे, कन्फ्यूज करणारे क्वेश्चन आहे हे. तर चूज द करेक्ट ड्रायव्हिंग फोर्स. choose the correct driving words for the following from the given option. For the following from the given option. Given option. या ठिकाणी आपण क्वेश्चन दिलेला आहे. आता चूज द करेक्ट ड्रायव्हिंग वर्ड्स. चूज करायचं आहे ड्रायव्हिंग वर्ड फॉर द फॉलोइंग फ्रॉम द गिवन ऑप्शन. आता इथे ऑप्शन दिलेले आहे, आपण ऑप्शन लिहिणार आहोत. सगळ्यात आधी आपण वर्ड लिहून घेणार आहोत. बुक, ब्लिंक, टेक, मेक. बुक, बुक. नंतर आहे ब्लिंक, ब्लिंक, BLINK, ब्लिंक. नंतरचा वर्ड आहे टेक, TAKE, टेक. नंतर आहे MEN, मेन, MEN, मेन. या ठिकाणी आपला क्वेश्चन लिहून झालेला आहे. आता आपण काय करणार आहोत, या खाली काही ब्लँक बॉक्स दिलेले आहेत. ब्लँक बॉक्स दिलेले आहेत. बघा या ठिकाणी आपण 4 वर्ड्स लिहिल्यावरती आणि त्याच्याच खाली आपण लिहिलेले आहे काही एम्प्टी बॉक्स आहेत ते एम्प्टी बॉक्स. आता काय करायचं आपल्याला की जे ऑप्शन दिलेले आहे खाली आपण ऑप्शन लिहून घेऊ. या ऑप्शन मधून आपल्याला जो करेक्ट ऑप्शन आहे ती करेक्ट 4ही ऑप्शन आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे. आता त्यासाठी आपल्याला ऑप्शन लिहावं लागेल. सिंक, कुक, सिंक, कुक. नंतर आहे टेल, वेक, टेल, वेक, BAKE, वेक. त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे कुक, सिंक, COOK, कुक. नंतर आहे सिंक, SINK, सिंक. नंतर आहे BAKE, बेक, BAKE, बेक. नंतरचा वर्ड आहे टेल, TEN, टेल, टेल. सेकंड ऑप्शन पण आपल्याला लिहून झालेला आहे. त्यानंतरचा ऑप्शन आहे नंबर 3 कुक, बेक, COOK, कुक, BAKE, बेक. नंतर आहे टेल, टेल. नंतरचा वर्ड आहे सिंक, सिंक. थर्ड ऑप्शन पण आपल्याला लिहून झालेला आहे आणि आपण लिहिणार आहोत फोर्थ ऑप्शन. ऑप्शन नंबर 4 ब्लिंक, कुक, ब्लिंक, कुक, COOK, कुक. त्यानंतर लिहिणार
आपलं बरोबर लिहून झालेलं आहे. आपण क्वेश्चन केला आहे चूज द करेक्ट ड्रायव्हिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द गिवन ऑप्शन. आता या ऑप्शन मधून आपल्याला काय करायचं आहे, हे जे वर्ड्स दिलेले आहे याचे आपल्याला पेअर निवडायचे आहे. या प्रत्येक वर्ड सोबत या खालचे जे ऑप्शन जो करेक्ट ऑप्शन आहे त्यांचा यमक जुळतो का तो आपल्याला आता बघायचा आहे. आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण काय करणार आहोत की या चार वर्ड्स पैकी जो पहिला वर्ड आहे, पहिला दिलेला वर्ड आहे, प्रत्येक ऑप्शन मधला पहिला वर्ड आपण इथे वाचणार आहोत. हे आपण मगाशी पाहिलं. पण कन्फ्यूज करणारे प्रश्न बघा ऑप्शन पण इथे कन्फ्यूज करणारे असतात. आता इथे बुक दिलेला आहे, पहिला वर्ड आहे आपला बुक. आता बुक दिल्यानंतर आपण प्रत्येक ऑप्शन मधला पहिला वर्ड या ठिकाणी रीड करणार आहोत. तर पहिल्या ऑप्शन मध्ये दिलेला आहे सी, सेकंड ऑप्शन मध्ये दिलेला आहे बुक. आता बुक्सचा या बुकशी यमक जोडलेला आहे, बुकचा बुकशी यमक जोडलेला आहे. पण थर्ड मध्ये सुद्धा जो थर्ड ऑप्शन आहे त्यामध्ये सुद्धा पुन्हा रिपीट बुक झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी एक कन्फ्यूज करणारे ऑप्शन आहे. म्हणजे विद्यार्थी तुम्ही यावेळेस काय होतं की आपण गोंधळतो की नाही, हे पण बुक आहे हे पण बुक आहे, तर आपण कुठला ऑप्शन असेल, पण गोंधळून जायचं नाही. पुन्हा नेक्स्ट वर्ड आहे तो पुन्हा रीड करायचा. मग बुक नंतर इथे ब्लिंक दिलेला आहे, बुक नंतर ब्लिंक आहे तर पटकन आपण पुन्हा ऑप्शन वाचायचा. आता आपल्याला या दोनच ऑप्शनचा विचार करायचा आहे, ऑप्शन नंबर सेकंड आणि ऑप्शन नंबर थर्ड. कारण दोन्ही ठिकाणी बुक बुक आलेला आहे म्हणजे बुकला बुक जो आहे बुकचा सेकंड ऑप्शन मधल्या बुकशी आणि या पुन्हा थर्ड ऑप्शन मधल्या बुकशी यमक जोडलेला आहे. परंतु तो कन्फ्यूज करणारे काय आहे, दोन्ही कसे ऑप्शन राहणार आहे. पटकन आपल्याला सेकंड वर्ड वाचायचा आहे, बुक नंतर आहे ब्लिंक. आता ब्लिंक सेकंड ऑप्शन, आपण सेकंड आणि थर्डचाच विचार करू आता या ठिकाणी. ब्लिंक आता सेकंड ऑप्शन मधला सेकंड वर्ड आहे सी. आता ब्लिंक आणि सीचा यमक जोडलेला आहे. पुन्हा थर्ड ऑप्शन कडे आपण जाऊ की ब्लिंकचा इथे आहे थर्ड ऑप्शन मध्ये बेग, पण ब्लिंकचा बेगशी यमक जुळत नाही. पटकन डोक्यात आपल्याला यायला पाहिजे की नाही आपलं जे आन्सर राहणार आहे ते आन्सर आहे ऑप्शन नंबर सेकंड. ऑप्शन नंबर सेकंड हे करेक्ट आहे कारण इथे या ठिकाणी दोन्ही यमक जोडलेले आहे पण थर्डचा यमक जोडलेला नाही. मग समोरच्या दोन वर्डचा आपण विचार करणार आहोत. समोरचे दोन वर्ड ते सुद्धा आपण पाहून घेऊ. टेक अँड बेक. टेक अँड बेक म्हणजे यांचाही यमक जोडलेला आहे. मेक अँड टेक यांचाही यमक जोडलेला आहे. म्हणजे आपलं ऑप्शन नंबर सेकंड हे आन्सर करेक्ट आहे. आणि म्हणून इथे जे चार सर्कल राहणार आहे या चार सर्कल मध्ये आता आपण कुठला सर्कल कलर करणार आहोत, तर सर्कल आपण आपल्याला दोन मध्ये आन्सर मिळालेला आहे. या चारही वर्डला इथे ऑप्शन नंबर 2 जे आहे प्रत्येक वर्ड इथे मॅच झालेला आहे, करेक्ट आहे. आणि म्हणून आपण सर्कल किती कोणत्या नंबरचं सर्कल आपण इथे कलर करणार आहोत, तर सर्कल आपण करणार आहोत 2 नंबरचं सर्कल आहे ते कलर करणार आहोत. पण सर्कल करताना समजा हे सर्कल इथे दिलेलं आहे आणि तुम्ही समजा असं या प्रकारे फोल्ड केलं, त्याला कलर केलं तर हे इज रॉंग, हे चुकीचं आहे. तुम्हाला किती मार्क्स मिळेल याच्यावर 0 मार्क मिळेल. आणि म्हणून काय करायचंय तुम्हाला, कलर कोणत्या पद्धतीने करायचा आहे, कलर सुद्धा आपल्याला व्यवस्थित करायचा आहे. या प्रकारे तुम्हाला इथे कलर करायचा आहे, तेव्हाच तुम्हाला इथे मार्क्स येणार आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण याप्रमाणे तुम्हाला 2 मार्क्स मिळेल. आणि आपण या ठिकाणी आता आपल्याला उत्तर मिळालेलं आहे ऑप्शन नंबर सेकंड. आता हे याच्या आधीच एक तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला होता तो क्वेश्चन आणि हा क्वेश्चन हे आहे कन्फ्यूज करणारे क्वेश्चन. आणि म्हणून तुम्हाला काय करायचंय, केअरफुली रीड करा, तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचं आहे, तेव्हा तुम्हाला आन्सर सुद्धा लगेच मिळेल. त्यानंतर आपण पाहणार आहोत ऑप्शन नंबर क्वेश्चन नंबर 4. नंतरचा क्वेश्चन घेऊ आपण क्वेश्चन नंबर 4. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे, सिलेक्ट द करेक्ट ड्रायव्हिंग वर्ड्स फॉर द गिवन पिक्चर. या ठिकाणी आता तुम्हाला पिक्चर येणार आहे तर चित्रावरून सुद्धा तुम्हाला इथे यमक जुळतो का ते बघायचं आहे. या ठिकाणी चित्र राहणार आहे, आपण चित्र पाहू इथे. बघा ते क्वेश्चन आपण पुन्हा लिहिणार आहोत. सिलेक्ट द करेक्ट ड्रायव्हिंग वर्ड्स. Select the correct
correct rhyming words for the given picture. For the given picture. So the question काय की select the correct rhyming words for the given picture. आता या ठिकाणी एक पिक्चर दिलेलं जाणार आहे. या ठिकाणी एक पिक्चर दिलेलं जाणार आहे आणि दिलेल्या ऑप्शन मध्ये ते पिक्चर कशाचं आहे, चित्र कशाचं आहे हे तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे. सगळ्यात आधी आपण या ठिकाणी काय करणार आहोत, चित्र काढणार. आता बघा आता बघा तुमच्या थोडं लक्षात येऊन जाईल की हे चित्र खूपच वाटत आहे आपल्याला. चित्र या ठिकाणी खूप वाटत आहे आणि आपल्याला पटकन ऑप्शन मध्ये या ठिकाणी पटापट वाचायचं की कुठेतरी ते बुक दिसतं का. आता आपण ऑप्शन नंबर 1 लिहिणार आहे या ठिकाणी पेन. ऑप्शन नंबर 2 लिहिणार आहोत आपण टेबल. टेबल. त्यानंतर ऑप्शन नंबर 3 लिहिणार आहोत आपण ब्लॅक बोर्ड. ब्लॅक बोर्ड. आणि ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी राहणार आहे बी डबल ओ के. आता हे चित्र आपल्याला बुकचं वाटत आहे. हे बुक आहे आणि पटकन आपल्याला पटकन शोधायचं आहे की हे बुक दिसतं का. बुक दिसलेलं आहे म्हणजे हे जे आपलं चित्र आहे या चित्राला ऑप्शन नंबर 4 हा मॅच होतो आहे आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, या 4 सर्कल मधून आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. या ठिकाणी बुक आहे, हे सुद्धा बुक आहे. या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे आणि उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर 4 आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, ऑप्शन नंबर 4 ला या ठिकाणी सर्कल करायचं. म्हणजे आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे. पटकन लक्षात घ्यायचं, तुम्हाला कुठलं जरी चित्र आलं असेल पटकन डोक्यात घेतलं की नाही हे चित्र तर आपल्याला ओळखीचं वाटतंय, ऑप्शन मध्ये ते चित्र तुम्हाला शोधायचं आहे. ऑप्शन मध्ये तुम्हाला त्या चित्राचं नाव दिसतं का पटकन, यासाठी आवश्यक आहे तुम्हाला वाचन. तुम्हाला प्रत्येक शब्दाचं वाचन करता आलं पाहिजे, तुम्हाला इंग्रजी वाचता आलं पाहिजे. या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. आपण कलर सुद्धा केलेला आहे. कलर करणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, थँक्यू.